पाहुण्यांना विनंती की आपण समोर उभं राहावं. अशोक भाऊ प्रकल्पांतर्गत 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जो काही आपला सर्वांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे, त्या वाढदिवसाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, आमचे मित्र GSTचे सेल टॅक्स ऑफिसर, त्याचप्रमाणे श्री जैन साहेब पत्रकार, जैन बंधू, या प्रकल्पाला सर्वात जास्त सहकार्य किंवा लक्ष ठेवणारे राठोड महाराज, त्याचप्रमाणे या प्रकल्पाला जी काही संकल्पना किंवा ज्यांच्या प्रेरणेने किंवा ज्यांच्या प्रयत्नातून हा उभा राहिला असे आमचे श्री काकडे दादा, काकडे ताई, उपस्थित माझ्या सर्व या सेविका ज्या इथं मन लावून काम करतायत, आणि माझे सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींनो, खरं तर मनुष्याचं जीवन हे काही जगण्यासाठी नाही आहे, तर जीवनामध्ये माणसांनी जीवन तुम्ही कसे जगला याच्यावर त्या व्यक्तीचा स्वर्गातला प्रवेश अवलंबून आहे असं माझं मत आहे. आपण एक एक माणसाच्या जीवाकरता करोडो रुपये खर्च करतो. एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्या करोडो रुपयाची मदत विविध माध्यमातून जाहीर होते, त्याचा जीव वाचवला जातो. एखाद्याचा ॲक्सिडेंट, एखादा आणखी कुठं कुपोषणासारखे विषय असतील, त्या ठिकाणी बालकांच्या जीवितासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सरकारमार्फत आणि NGO मार्फत प्रयत्न केला जातो, एका जीवासाठी. एवढंच नव्हे तर एखाद्या मातेच्या गर्भातल्या बाळासाठी
त्याने सुद्धा जगात यावं, त्याने जिवंत राहावं, जगात जगावं, यासाठी त्याची पोटात असल्यापासूनची काळजी, ह्या सर्व गोष्टीसाठी केंद्र सरकार, राज्य शासन मोठ्या प्रमाणावर मदत करत असतं, योजना राबवत असतं. परंतु या जगामध्ये ऑलरेडी दाखल झालेल्या मानवामध्ये जर काही व्यंगत्व असेल, काही दिव्यांगत्व असेल, तर अशा लोकांना मात्र समाजामध्ये हिणवण्याची एक वृत्ती या मनुष्य प्राण्यामध्ये आहे. परंतु आज मला या ठिकाणी खूप 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 आनंद होत आहे की अशा लोकांची सेवा आपण करता मॅडम. ही सेवा ही सर्वसामान्यांची सेवा नाही. म्हणजे एखाद्याला म्हटलं की बाबा चल तुला मी 2 लाख रुपये महिना देतो, या लोकांची तू सेवा करून दाखव. लोक म्हणतील बाबा मला 10,000 दे, पण मला चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी द्या. मी यांच्याबरोबर काम करणार नाही किंवा मी काही करणार नाही. बाकी यांचं सर्व काय विधी वगैरे असतात. आणि अशा एका असामान्य कामकाजाचा ध्यास आपण घेतला. खरोखर आपण अभिनंदनास पात्र आहात. परमेश्वराचा आपल्यावर आशीर्वाद आहे. आणि अशा प्रकारची कामं हे खूप कमी संस्था करतात. लोक शाळा चालवतात, आश्रमशाळा चालवतात, किंवा तेही सामाजिक काम आहे. अपंग लोकांची हॉस्टेल चालवतात, शाळा चालवतात दिव्यांगांच्या. परंतु कुठंतरी रस्त्यावर एखादा बेवारस मनुष्य पडला आहे, एखादी बेवारस तरुणी आहे, तिच्या मेंदूवर परिणाम झालेला आहे, किंवा तिला अस्थिव्यंग आहे, तिला काही समजत नाही, ती तिचा ॲड्रेस सांगू शकत नाही, ती कुठली आहे, तिला तिचं काही माहिती नाही. अशा लोकांना इथे आणणं म्हणजे मला असं वाटतं की आपण रात्री झोपता की नाही. मला तर झोप नाही लागणार की अशा अवस्थेतले लोक तुम्ही इथं आणल्यानंतर मनुष्य झोपू शकत नाही. की मला कधी कधी असा प्रश्न पडतो की रस्त्याने आपण ज्यावेळेस मेंढपाळ शेकडो मेंढ्या घेऊन जात रस्त्याने चालतो, शेकडो असतात, ते 2-4 असे कळप चाललेले असतात, आणि 2-3च लोक ते सांभाळतात एवढा मोठा कळप. तर मी आमच्या सहज एक जणाला विचारलं, आमच्या ड्रायव्हरला, अरे हे घरी गेल्यानंतर हे मेंढ्या मोजत असतील का? जेवढ्या मेंढ्या मी सकाळी बाहेर नेल्या चारायला, बरोबर संध्याकाळी तेवढ्या आल्या का नाही? आणि खरंच म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की ते तिथे गेल्यानंतर ते मेंढ्याच्या वासाने सगळे एकत्र येतात, आणि संध्याकाळी त्या एकही मेंढी त्याच्यातली चुकलेली नसते, हुकलेली नसते, सगळे अगदी घरी आलेल्या. तसं काकडे साहेब मला सांगितलं मॅडमने, जवळजवळ आमच्याकडे 150 लोक आहेत, 150 आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत. त्याच्यापैकी आता माझ्यासमोर मला 60 लोक दिसत आहेत. आणखी 90 लोक थोडे हायपर असल्यामुळं त्यांना आत ठेवलं असं मॅडमने सांगितलं. आणि हे सगळं बघितल्यानंतर असं वाटलं की आपण झोपू शकत नाही, आणि गेल्या 10 वर्षापासून आपण निवांत झोपला असाल असंही मला वाटत नाही. बाहेर कुठं गेला असेल तुम्ही, एखाद्या टूरला, सहलीला, नवरा बायको मुलं घेऊन, मला वाटत नाही तुम्ही गेला असेल का नसेल. परंतु हे फार असामान्य काम आपण हाती घेतलेलं आहे. आणि परमेश्वर एक ठराविक लोकांची नेमणूक या कामासाठी करतो. तुम्ही किती श्रीमंत आहात, किती बुद्धिमान आहात, किती तुम्ही पॉलिटिकली स्ट्रॉंग आहात, याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून नाही आहेत. आज एक रोपटं त्यांनी, आज लाखो रुपयाच्या मदतीचा ओघ या ठिकाणी त्यांनी तो आणला, त्यांच्या कर्तव्यातून, त्यांच्या कार्यामधून त्यांनी दाखवून दिलेला आहे. आणि ही फारच फारच मोठी गोष्ट काकडे माझ्या बंधू भगिनींनी दाम्पत्याने केली आहे. आपल्याला मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. आमच्या जिल्हा परिषदेमार्फत देखील आपल्याला जो काही निधी लागेल, 5 लाख, 10 लाख, तोही आम्ही तुम्हाला, किंवा आणखी जास्त लागला तर तोही आम्हाला द्या. एक पत्र आमच्याकडे द्या, कशासाठी तुम्हाला पाहिजे त्याचं एक हे करा, त्याच्यामध्ये नमूद करा, आम्ही तीही मदत करू. आणखी काय काय तुम्हाला असं वाटतं आमच्याकडून करणं शक्य आहे, तीही कल्पना आमच्यासमोर मांडा. परंतु ही खरी सेवा आहे. या सेवेमधून आपण जी काही मानवाची सेवा करू शकतो, ती सामान्य माणसाची खूप ठिकाणी जावं लागतंय,
त्याच्यामुळे आज काही पाहुण्यांना त्यांच्या पुढील प्रोग्रामसाठी पुढे जावं लागतं. त्याच्या अगोदर मी सर्व कर्मचारी, स्टाफ, इथं सेवा देणाऱ्या सर्व मंडळींना, या पाहुण्यांसोबत आपण एक ग्रुप फोटो काढूया. सर्वांना विनंती की आपण इथं ताबडतोब 0 मिनिटात येऊन फोटो काढावा, ही नम्र विनंती. का की पाहुण्यांना पुढेही प्रोग्रामसाठी पुढे जायचं आहे, त्यामुळे आपण सर्वांनी इथे यावं. सोराली, चैताली, कस्तुरे मॅडम, गायकवाड मॅडम, खाली या, इथं बसा. गुडघ्यावर बसावं सर्वांनी, गुडघ्यावर बसा. सर, हा आमचा एक संघ आहे, हा संच आहे. हा जो संच आहे, हा जेवढा